नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्पर्धागुरू अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत। आपण एका मुद्द्यावर डिस्कस करणार आहोत आज, तो म्हणजे कंबाईनचे जागावाढीबाबत किती तथ्य आहे। आता यापूर्वी मीच एक व्हिडिओ घेतला होता मागील 1-2 महिन्यापूर्वी। ॲक्च्युअली 2 व्हिडिओ घेतले होते। एक घेतला होता की जागा कंबाईन पुढे जाण्याबाबत, आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं कंबाईन पुढे जाणार आणि 2 फेब्रुवारीला गट ब होईल, गट कच्या जागेवर, आणि गट क पुढे जाईल। सेम ॲज तसं झालेलं आहे। दुसरी गोष्ट, आता मी कंबाईनच्या जागवाढीबाबतचे व्हिडिओ घेतो, याचा अर्थ काय, याला पार्श्वभूमी काय, पार्श्वभूमी म्हणजे काय, 1-2 मुद्दे आहेत जे मला सांगायचे तर मुलांबाबतीमध्ये, आणि एक जो आहे ती पार्श्वभूमी अशी की आपले मागील एक 8 दिवसापासून जे असणारं वातावरण की याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षा पुढे जावी आणि कंबाईन जागावाढ, ह्या 2 गोष्टीवर सध्या वातावरण हे चालू आहे, मागणी चालू आहे। आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काल MPSC माननीय लोकसेवा आयोगाने आपल्या विद्यार्थी प्रतिनिधींना बोलवून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न ऐकून घेतलेत। आणि तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि सचिव त्यांचे तर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यासोबत झालेल्या मीटिंगमधनं आपलं असं समजलं की ते सकारात्मक आहेत, म्हणजे जागावाढ होण्याच्या बाबतीमध्ये गटबच्या। आता राज्यसेवा पुढं जाईल की नाही तो आपला मुद्दा नाही, आपला मुद्दा आहे की कंबाईन जागावाढीचा विषय। तर याच्यामध्ये एक शक्यता जास्त आहे, ती म्हणजे जागावाढीची। जागावाढीमध्ये PSI जे काही 441 होतं, म्हणजे आपल्या मुलांची मागणी तीच आहे की याच्यामध्ये की काय होतं, आपल्याकडे पहिले जे होतं ना 441, आणि यात मला 216ची जाहिरात आली, बरोबर आहे, म्हणजे किती 225 जागा अजून याच्यामध्ये वाढ होऊ शकतात। तर त्या आपल्या मुलांची मागणी जी की 441 तरी करा, आहेत तेवढे 441 तरी करा, बरोबर आहे। म्हणजेच आपल्या आताच्या पहिल्या जागा जवळपास 480-200 म्हणजे जवळपास ह्या 700+ जागा होतील एकूण। म्हणजे आपल्या सध्याची हे जे जागाची जाहिरात आहे याच्यामध्ये जर आपण हे ॲड केलं तर किती व्हायला लागले, हा आकडा इथं होऊ शकतो। फक्त एवढ्यातच आपला विचार केला तरी, कारण आपल्या जागावाढीमध्ये मुळात तर ही मागणी जास्त फास्टमध्ये लवकर मान्य होईल, आणि हीच मागणी मुलांची एवढे तरी वाढ करा, आणि त्याच्यावर सकारात्मक निर्णय झाल्याची बातमी मिळते। त्याबाबत नोटिफिकेशन येईलच। पण आपली जी परीक्षा आहे याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा की आपली जी परीक्षा कधी होणार आहे आपली, तर 29 जूनला गट ब ची मुख्य परीक्षा आहे, 29/6। तर या तारखेपर्यंत म्हणजे आपल्याकडे आता किती वेळ उरलाय, तर आपल्याकडे सध्या पाहायचं म्हटलं तर एक 70 दिवस आहेत, 70 दिवस। आता हे 70 दिवस बरं, हे सांगण्याचं ह्याच्या मागचं कारण असं की जी आपला जनता आहे, ही जनता कोणती की ओपन जनरल 52 ते 57, म्हणजे 58 म्हणलं तरी चालेल, ही जनता ही अभ्यासच करत नाही, मोस्टली ही अभ्यास करत नाही। हे कशावरून कळलं की आपल्याकडे टेस्ट दिले येणारे मुलं हे यांच्याकडे काही 58, 57, 56, 54 मार्क्स आहेत, आणि गट क ची पूर्णपणे तयारी करतायत। म्हणजे याच्यावर मी आणखी एक व्हिडिओ बनवला होता मागलते की जे याच रेंजमधले मार्क आहेत त्या मुलांनी दोन्ही गोष्टी फोकस करावीत, कारण गट क चा पेपर प्रिलिम्सचा आणि आपल्या गट ब चा मेन्सचा जे सेकंड पेपर याच्यात साम्यच आहे, बहुतांशी म्हणजे खूप साम्य आहे। तर ही जी जनता अभ्यास करत नाही यांच्यासाठी हे का आहे की यांनी वेळ कमी आहे, यांनी अभ्यासाला लागलं पाहिजे, यांनी अभ्यास चालू केला पाहिजे। कोणता अभ्यास? मेन्सचा अभ्यास। आता यांचं तर काही ठीक नाही, ह्याने तर केलंच, हे तर करत बी असतील, परंतु जी जनता आहे 52, 53, 54, 55, म्हणजे 52 ते 55 मधली प्युअर क्राऊड कुठला तर हा 52 ते 55 मधला। तर हे जागावाढीचं जर हे मान्य झालं, ह्या जर जागा वाढल्या गेल्या, 225 जागा म्हणजे कमी नाही आहेत, खूप जागा आहेत। म्हणजे आपण फक्त PSIच्या काउंट केल्या, या जरी जागा वाढल्या तरी मेरिट खाली येणार, आणि खाली आलं की तर पोरं काय होणार आहेत, बसणार आहेत। मग आपल्याकडे संधी असून नसल्यासारखं, जर समजा हा कट ऑफ खाली आला की 55-56च्या खाली आला, 52-53लाच आला जागावाढीमुळे, तर लक्षात ठेवायचं की आपल्याला संधी असून त्याचा फायदा घेता येणार नाही असं होईल। म्हणजे का की उरलेल्या वेळेत समजा आता निकाल जागावाढीचं शुद्धीपत्रक येईल, त्याच्यानंतर निकाल लागेल, म्हणजे हा एप्रिल संपून जाईल, बरोबर, मेच्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे ही प्रोसेस। मग तिथून पुढे आपल्याकडे उरलेले असतात जवळपास एक 50-55 दिवस, आणि या 50-55 दिवसामध्ये हे करू की ते करू यामध्ये आपण खूप गुंतून जातो। म्हणून हे व्हिडिओ फक्त आणि फक्त कोणासाठी आहे, तर हे 52 ते 55 मधले जी मुलं आहेत यांच्यासाठी, कारण 56-57 वाले करत नसतील, काही करत असतील 2 डिग्री हात म्हणू आपण त्यांना, ठीक आहे।
पण त्यांचं बी ते खरं आहे, कारण मात्र मार्केटमध्ये असं सांगितलं होतं की नाही 58-60 लागेल वगैरे वगैरे, त्या हवेतल्या गप्पा झाल्या. पण एक 56+वाले ते आता आहे त्या जागेमध्ये त्यांनी पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. पण हे जी 52 ते 55 आहेत ओपन जनरल मुलांना सांगतो मी, तिथून पुढे मग कास्टवाले मुलींचं त्यांच्या हिशोबाने त्या खाली सरकत राहायचं, की 52 ते 55 ही जी मुलं एक क्राऊड अभ्यास करत नाही, ह्या क्राऊडनं आता अभ्यासाला लागलंच पाहिजे. कारण ही प्रोसेस नोटिफिकेशन निकाल वगैरे ह्या बाबीला 15 दिवस जातील अजून, आणि या 15 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये तुमचे खूप वेळ चालला वाया, बरोबर. तर हे वेळ तुमचा वाया न घालण्यासाठी आपल्याला इथं काय करणं गरजेचं आहे, तर याच्यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे, अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. इथं ही सगळी जनता याने मेन्सचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 52+ मार्क्स असणारा प्रत्येक पोरगा, कंबाईनला 52, कंबाईन गडबाला 52+ मार्क असणारा प्रत्येक पोरानं अभ्यास केलाच पाहिजे मेन्सचा. म्हणजे आयोगाचा निकाल लागेपर्यंत त्याच्यावर कमांड, त्याच्यावरचा आपला जे होल्ड आहे ते ढिला सोडला नाही पाहिजे, होल्ड ठेवलंच पाहिजे. कारण निकाल लागल्याच्या नंतर ऑन दी स्पॉट जर निकालात तुमचं नाव असेल, कट ऑफ कमी लागला, जागा वाढल्या, कट ऑफ कमी लागला, तर तुम्हाला जे त्यावेळेस होणार नाही. म्हणजे तुम्ही कट ऑफ कंबाईन पास बी झाले, पण मेन्स जर मिळत नसेल, मेन्स देऊन म्हणजे परिपूर्ण अभ्यासानं तुमची मेन्स दिली जात नसेल, तिथं नापास व्हायची वेळ येत असेल, तर मग थोडं अवघड आहे, संधी असून बी अवघड आहे. मग याच्यामध्ये एक आहे की बघा, आत्ताची एक कट ऑफ लागणार आहे. एक कट ऑफ याचा अर्थ असा की तुम्ही प्रत्येक परीक्षेला म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी क्वालिफाय आहेत. म्हणजेच तुम्हाला मेन्सच्या मार्कावर पाहिजे अशी पोस्ट मिळणार आहे. तुमची ड्रीम पोस्ट मिळवायची असेल कंपनीमधली तर मेन्सचे मार्क्स, आणि मग मेन्समध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडले तरी मनासारखी पोस्ट मिळणार नाही, आणि जर अजून कमी पडले तर मग कट ऑफच्या बाहेर. मग यासाठी वेळ न घालवता आपण तयार लागावं, यासाठीच हा मुद्दा मी पुढे घेऊन आलो होतो. जागा वाढ PSI तर 225 होण्याची शक्यता जास्त आहे, खूप जास्त आहे. बाकी इतर जागा आहेत ते बोनस पकडू आपण. जर ही जाहिरात 1000पर्यंत गेली, बघा आणखी एक सांगतो, ही जाहिरात जर आपली आता आपण म्हटलं की बाबा इथपर्यंत जाऊ शकते, पण या सगळ्यात पोस्टमधून वाढ झाली आणि ही जर जाहिरात 1000+ गेली तर ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप कमी कट ऑफ मग तर, आणि कट ऑफ कमी लागणारच, आणि त्याच्यामध्ये म्हणजे 50 कट ऑफ 50च पकडून झालं आपण. मग ह्यामध्ये बरेचसा क्राऊड आणखी होणार आहे. मग हे की पुढच्या दुसऱ्या जाहिरात म्हणजे ST IAS सब रजिस्टर जागा ॲड होतात का, त्यावरचं ते पूर्ण डिपेंड आहे. पण ह्या 225 जरी इन झाल्या, ठीक आहे, PSI जरी 441 मूळ जाहिरातीवर आल्या, तरी आपल्याला हे आकडा पाठवून हा आकडा म्हणजे कमी नाही, खूप चांगला आकडा आहे. त्यामुळे आपण 52-53वाल्यांनी पूर्ण अभ्यासानं 52+ सगळ्यांना अभ्यासानं लागलं पाहिजे, हे लक्षात घ्या. याच्या आधी मी सांगितलं होतं की 52-53वाले करा अभ्यास व्हायला जात नाही, पण संधी जर आली मेन्सला बसलात कोणत्या ना कोणत्या अँगलनं, म्हणजे जागा वाढून म्हणा किंवा कट ऑफच समजा कमी लागला आहे, तर त्या अँगलनं बसला तर तुमचं कल्याण तिथं असणार आहे. इथे मग काही विषयच नाही. त्यासाठी तयारीत राहा. सोबत कंबाईन ग्रुप सी तर आहेच पुढे, पण ग्रुप सीला सगळेच क्वालिफाय नाहीत, तिथं टायपिंगवालेच क्वालिफाय आहेत, कारण एक्ससाईज जागा नाही आहेत, आणि असल्या तरी 5-10 येतील आले तरी वाढून. त्यामुळं याच्यावर फोकस करा आणि अभ्यास जोराला लागा. आता लवकरच 25 सुद्धा जाहिराती पडतील, आणि 25ची जाहिराती 2025च्या जाहिराती मोठ्या आहेत. आपण म्हटलं याच्यामध्ये 2025 ही जी जाहिराती असणार आहेत, याच्यामध्ये आपल्याकडे जी ग्रुप बी आहे, बीमध्ये सगळ्या पोस्ट म्हणजे 4ही पोस्टसाठी जागा आहेत आणि जास्त जागा आहेत. आणि आपल्याकडे ही जी आहे ग्रुप सी, तर याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे की ह्या जे काही 6-7 पोस्ट आहेत याच्यामध्ये, त्या सगळ्या पोस्टला चांगल्या जागा आहेत. म्हणजे इथं खूप जागा आहेत, परंतु याच्यासाठी कॉम्पिटिशन बी खूप आहे. ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न संपला, डिस्क्रिप्टिव्ह आला की ती बराचसा क्राऊड इकडे ट्राय करणार आहे, त्यांचा अभ्यास झाला असणार आहे. त्यामुळे म्हणजे इथं कॉम्पिटिशन वाढणार आहे पुढचं. मग ह्या 24मध्ये इथंच तर पोस्ट मिळवण्यासाठी थोडं फोकस करा. आणि जर तरचा हा खेळ आहे, 25ची जाहिरात, ह्याची 25 नोव्हेंबरला परीक्षा आहे, म्हणजे 25 एंडला, ह्याची मेन्स होणार 26ला, आणि ह्याचा निकाल लागणार 26 एंडला किंवा 27ला, आणि ह्याची जॉईनिंग बी येणार 27च्या शेवटीपर्यंत. म्हणजे तुमचा कार्यक्रम 27पर्यंत चालला. तर हे होऊ द्यायचं नसेल तर 24वरच फोकस करा. ह्या ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे पुढील बोर्ड ते बँकेचा रील चेक ते असं काहीतरी जे महात्मा गांधींनी स्टेटमेंट केलं होतं एकदा, तर तसं प्रकारचं व्हायला नको. म्हणून आपण या परीक्षेवरच फोकस करून अभ्यास चालू ठेवा. आयत्या वेळी अचानक तुम्हाला हा जर निकाल आला तर तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये प्रेशरमध्ये अभ्याससुद्धा होणार नाही, लक्षात ठेवा. जागा वाढ होण्याची शक्यता 99.99% हाच मुद्दा आहे. हे लेक्चर परत सांगतो, 52 ते 55मध्ये म्हणजे 52+ असणारे किंवा 55-56च्या खाली मार्क आहेत, हे या क्राऊडसाठी होतं मोस्टली, म्हणजेच 52पासून पुढच्या क्राऊडसाठी पूर्णपणे ओपन जनरल. तर तुम्ही तयारीत राहा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. ठीक आहे. थांबूया आपण या सेशनला इथे, भेटू
नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.